श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे खूप सुंदर सुंदर चमत्कार हे नक्कीच झालेले आहेत. कारण स्वामी हे नेहमी आपल्या भक्तांच्याच हिताचा विचार करत असतात आणि अशक्य गोष्टी शक्य करत असतात. एखादी गोष्ट जर स्वामींना आपल्या भक्तांना द्यायची असेल तर ते एक क्षणसुद्धा लावत नाहीत, फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघत असतात. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये सुंदर असे चमत्कार स्वामी करत असतात आणि अशक्य गोष्टी देखील शक्य करत असतात. कारण स्वामींचं मन हे हळवं मन आहे आणि आईचं देखील मन आहे. त्यामुळे स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या हिताचाच विचार करत असतात आणि आपल्या भक्तांनाच नेहमी काही ना काही देत असतात. कारण स्वामींना नेहमी देणं माहीत आहे. कारण एकदा जरी एखाद्या भक्ताने मनापासून श्री स्वामी समर्थांचं जरी नाव घेतलं तरी योग्य वेळ आली की त्या नामस्मरणाच्या बदल्यात स्वामी हे आपल्या भक्तांना देत असतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुंदर असे चमत्कार करत असतात. आजचा देखील चमत्कार तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी केलेले चमत्कार आहेत ते खरोखरच खूप सुंदर आहेत आणि तेवढेच अनमोल आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी केलेले चमत्कार आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. अनुभव सांगायचे होते ना जरा. बरं बरं चालेल की. नाव सांगायचंय का ताई? ताई मी तुम्हाला नाव तेव्हा सांगणार जेव्हा माझी मोठी इच्छा पूर्ण होणार. बापरे. आणि तुम्हाला आवाजावरून तरी ओळखलं असतं ना. हो ओळखलं ओळखलं. हा मग त्याच्यामुळं तुमची एवढी इच्छा कोणती आहे काय माहिती, स्वामींनी लवकर पूर्ण करावी बरं का. माझी इच्छा फक्त देवा आतातून माझी मुक्तता हो, डेंजर इच्छा आहे आजही मला इतका वैताग आलाय ना ताई. पण म्हणजे नाही का, म्हणजे असं माणसाला वाटतं ना कधी आपल्याला फ्रेश होईल, कधी वाटून बरं नाही का. हो ना, करतील लवकर येईल तो दिवस बरं का ताई. बरं होईल. तुमच्या तोंडात साखर पडू बाबा. मी फार निम्म्या रात्रीचा फोन करेन तुम्हाला, मला जर बरं वाटेल तेव्हा. नाही वाटणार की हो ताई, स्वामींना आपल्या भक्तांचा त्रास नाही ना हो पाहवत. नाही पाहवत, बरोबर आहे. त्यांना पण वाटत असतच ना. हो ना, फक्त ते पण वाट बघत, त्यांना पण वाटतच असतं ना बरं वाटावं नाही का. हो ना, ते पण योग्य वेळ येण्याचीच वाट बघत असतात. योग्य वेळ येण्याची. आणि आपल्याला का हो त्यांच्याबद्दल जितकं जास्त आकर्षण होईल तेव्हाच ते आपल्याला त्याच्यातून सोडणार आहे ना. हो ना. हा ना, ठीक आहे. काही अनुभव असा होता माझा एक. हा बोला का मी ना असं म्हणजे ना खूप दिवसापासून असं हे सांधेवाताचं चालूच आहे माझं नाही का. हो. तर मग माझे स्वामींचे गुरुवार पण चालू होते. तर मग मी असं विचारलं नाही का, मी असं एक छोटं पोरगं होतं 3-4 वर्षाचं, आईच्या तिकडे गेलते. मी त्याला विचारलं, म्हटलं की बापरे माझं एवढं दुखतंय, मला काही फरक पडत नाही, आता काय करावं नेमकं फरक पडण्यासाठी बरं का. आता तू तरी सांग मला नेमकं काय करू म्हणून. तर ते मला काय म्हणतो माहिती का, तू सगळ्यात आधी ना तू ना खंडोबाची सेवा कर म्हटला. अरे बापरे. हा, आणि दुसरी सेवा तू स्वामींची कर म्हटला बरं का. आणि तिसरी सेवा म्हटला, म्हणजे असं एक मुक्ताईचं मंदिर आहे ना, पण त्याच्या तोंडातून ते मुक्ताईचं मंदिर, मुक्ताईची सेवा कर, म्हणजे एक देवीची सेवा आली थोडक्यात अशी नाही का. आदिशक्तीची येतं. आणि मला म्हणजे कंटाळायचं त्या सेवेचा बरं का. मी सेवा करायला घेतली म्हणजे मला ती सेवा करूशीच नाही वाटली. आणि मग त्याच्यानंतर माझे गुरुवार चालू होते आणि मला काही असा त्रास काय अजिबातच कमी नव्हता होत. मग मी म्हटलं स्वामी, मी फक्त स्वामींचंच वाचायच्या, बाकी काहीच नाही. लय वाटलं तर हनुमान चालीसा, आणि त्याच्या पुढे जाऊन थोडं वाटलं तर
मग कधीतरी रामाचं भीमाचं असं काहीतरी वाचायची फक्त रामरक्षा आणि हनुमान चालीसा. मी तर म्हटलं आता काय करावं काही कळाना. मग मी नंतर एक दिवस आमच्या तिथं केंद्र आहे ना, केंद्रामध्ये म्हटलं आता बघू लय कंटाळा आला, हे काय शरीरात काही बदल होत नाही काय नाही. म्हटलं स्वामी तुम्हाला एवढं माणूस आजारी त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही का गांभीर्य. म्हटलं पहिलं तर मी तुमची कधी सेवाही करीत नव्हते तेव्हा तुम्हाला जमत होतं म्हटलं, पण आता करायला लागले तुम्हाला काहीतरी मार्ग दाखवा, मला काहीतरी मला माझं शंकेचं निरसन करा. मग मी त्याच्यानंतर मंदिरामध्ये गेले. तो दिवस मंगळवार होता. तर मला ते बोलले की ते काका नाही येणार, ते रविवारी येणार आहे, तुम्ही रविवारी या म्हणून. मग मी रविवारी गेले आणि मी तिथं विचारलं, म्हटलं की माझा असं सांधिवाताचा प्रॉब्लेम आहे आणि तो खूप वर्षापासून आहे, पण तो काही कमी होत नाही, आता काय करावं म्हटलं नाही का. आणि माझ्या मिस्टरांना पण पायाला नाही ते ना, मग ते म्हटले तुम्ही असं करा की त्यांना 11 रविवार आणि मल्हारी सप्तशती सांगा. अरे बापरे. म्हणजे त्या मुलानं सांगितलं खंडोबाचं नेमकं तिथं आलं बघा कनेक्शन. खंडोबाचं आलं म्हणजे इतकं आळस. खंडोबाची सेवा सांगितली त्या मुलांनी मला, तरी मला त्या सेवेकडे जाऊशी वाटत नव्हतं. आणि मग म्हटले त्यांना खंडोबाची सेवा सांगा, त्यांच्या पायावरची नाईटी वगैरे जातील. आणि मला म्हणले तुम्ही 14 मंगळवार दुर्गा सप्तशती करा आणि आळणी मंगळवार करा म्हटले नाही का. आली परत दुर्गा सप्तशती त्याच्यामध्ये नाही का. देवीचं पण आलं ना. देवीचं पण आलं. मग मी घरी आल्यापासून मग आता माझा कितवा आता 9वा पाठ असून आणि खंडोबाचं त्यांना म्हटलं की आपण खंडोबाचं करू का, ते म्हणतात गुरुवार धरू का. मी म्हटलं तुम्ही एक काम करा, काहीच करू नका, मल्हारी सप्तशती मी वाचते आणि दुर्गा सप्तशती वाचते, म्हटलं तुम्ही काहीच करू नका. तर माझा असा पहिलाच रविवार होता आणि एक अशा 3 पिवळ्या चिमण्या बरं का, 1 चिमणा आणि 2 चिमण्या अशा लय भारी येतात बघा, मोबाईलला सर्च करा ते येतात बघा मोबाईलला. अशा पिवळ्या रंगाच्या इतक्या भारी 3 चिमण्या आल्या. मी यांना म्हटलं अहो ह्या चिमण्या तर मी आजपर्यंत कधीच बघितल्या नाही आणि आज त्या आल्या, म्हणजे माझी मल्हारी सप्तशती वाचून झाली होती, मी बाहेर आलते. तर तुम्हाला काय म्हणतात माहिती का, आता तू म्हण की आले खंडोबा. हा बरोबर आहे ना ताई. ते खंडोबा आणि एक बानू आणि दुसरी काय माळसा. 3 होते, 1 चिमणा होता आणि 2 चिमण्या होत्या. हो ना, मग खंडोबाच्या 2 बायका नाहीत का. मी म्हटलं त्यांना बरं का, ते म्हटले आता तू म्हण की आला खंडोबा आणि आल्या त्या माळसा भानोई बरं का. मी म्हटलं अहो काय हो, पण तुम्हाला विश्वास वाटत नाही का की असं बाहेर आले आणि लगेच आले म्हणून असं काहीतरी बाहेर असं नाही वाटत का. ते म्हटले बाई तुझं तो रोजच एक असतं त्याच्यामुळे मला काही नाही वाटत, तुला जे वाटते ते तू ठरव बरं का. म्हणलं ठीक आहे. तोंडून पण बरोबरच गेलं ना ताई. असं बघा ना, आणि त्या पिवळ्या रंगाच्या आपल्याला साध्या चिमण्या दिसतात, पिवळ्या रंगाच्या मोबाईलला सर्च केल्यावर ते इतक्या भारी वाटतात ना, डायरेक्ट अशा खूप छान आहे असं मोबाईलला बघितल्यावर येतात त्या. आणि मग मी असं खूप दिवसापूर्वी आजारासाठी मी ना इतक्या दिवसापासून ताई माझं ना सेवा चालू आहे, पण मला अशी योग्य सेवा आणि योग्य मार्गच मिळत नाही. पण आता मी कसं मनाने ठरवलंय डायरेक्ट आता काय होईल ते होईल, मल्हारी सप्तशती, दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र आणि जे जमन तेवढं वाचायचं. आणि मला असं जाणवलं की ना माझ्या घरामध्ये जास्त निगेटिव्ह ऊर्जा जाणवती मला, कारण जास्त आता जशी जशी वाचायला लागले ना, मला खोटं नाही बोलत ताई, मला इतके विचित्र विचित्र स्वप्न पडतात रोजच असे बरं का. म्हणजे 100% आहे. निगेटिव्ह शक्ती करू देत नाही ना, घाबरवते. करून देत नाही अहो ताई, इतके म्हणजे ना सांगण्यासारखे स्वप्न नसतात ते, इतके स्वप्न विचित्र विचित्र. आणि इतकं काय काय मला जाणवतं. मी यांना म्हणलं मला याच्या आधी हे कधीच जाणवत नव्हतं, आता का जाणवतंय काय नो. म्हणलं माझी सेवा वाढली ना आता जास्त अशी कंटिन्यू. आणि थोडंसं फक्त मला एवढं जाणवलं आजारात, म्हणजे असं फक्त मन प्रसन्न वाटलं बरं का. माझ्या सांधिवाताला नाही मला फरक जाणवला, पण असं मन फक्त प्रसन्न झालं आणि ना निगेटिव्ह ऊर्जा थोडी थोडी अशी कमी व्हायला लागली घरातून. आणि जरा आमचं इतकं भांडण होतं ना ताई, इतकं भांडण, आम्ही समोर एकमेकाला पाहिलं ना तर आमचं भांडण कधीच थांबत नव्हतं. आणि मग ते ना भांडण एक आम्हाला असं कमी वाटलं, म्हणजे जेव्हापासून आपण सेवेला सुरुवात केल्यापासून. मग ते म्हणजे रोजच तुला असं काय वाटतं, मी म्हटलं अहो ते असं असतं जे सेवा करतं ना त्यालाच जाणवतं. आणि देवाबद्दल पण त्या माणसाच्या मनात लय निगेटिव्ह विचार असतात जर जास्त आपण सेवा करायला लागलो ना. पण आता एकदम असं मनाला फक्त प्रसन्नता जाणवती का ठीक आहे, बरं तर आपण नक्कीच होणार आहे, पण असं एक मन, म्हणजे पहिली कशी मी संध्याकाळी पूजा करायची फार 4 वाजता 5 वाजता, पण आता पूजा 8 वाजता म्हणजे 8 वाजताच होती पूजा सगळं. आणि एकदम असं फ्रेश फ्रेश वाटतं जरा, म्हणजे असा फरक जाणवला मला. आणि दुसरा अनुभव म्हणजे ना, मी व्यंकटेश स्तोत्र मी असं म्हणजे नाही का संस्कृत मधून शिकले होते आणि मला व्यंकटेश स्तोत्र करायचं होतं. मी त्यासाठी ते 15 दिवस शिकले आणि व्यंकटेश स्तोत्र मी 1 दिवस 3 दिवसाचं ठेवलं व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. म्हटलं बघ
आता आपल्याला काय अनुभव येतो या व्यंकटेश स्तोत्रातून नाही का. तर पहिला दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी ना मी अशी वाचित होते ना अंक, कारण रात्रीच वाचलं ना 12 वाजता. हो 12 वाजता, बरोबर 12 वाजता व्यंकटेश स्तोत्र चालू व्हायचं माझं. तर आणि 1:15 संपायचं माझं व्यंकटेश स्तोत्र. तर ना काय झालं, मला अशी जाणीव झाली की ना माझ्यापाशी ना असे नाही का हातामध्ये लय ठोकळे असतात पैशाचे कोणाचे तरी. असे ठोकळे आणि ते खन 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 असे जमिनीवर वाजतात ना, म्हणजे फरचीवर वाजतात बघा कसे. असे पैसे गळे टाकून बघा कसा आवाज येतो. सेम तसा आवाज असा 1-2 मिनिटं चालू होता माझ्यापाशी. पण नाही का मी हिंमतच नाही केली तिकडे त्याच्याकडे बघावा. म्हणजे तुम्हाला ते डिस्टर्ब करत होतं की करू नको इकडे बघ म्हणून. पण मी नाही बघितलं त्याच्याकडे बरं का. माझे मिस्टर म्हणजे झोपलेले होते बेडवरती आतमध्ये. आणि मग मी नंतर त्यांना दुसऱ्या दिवशी विचारलं का हो मला एक असा आवाज येत होता म्हटलं 2 ते 3 मिनिटं, आणि तुम्हाला आला का होता आवाज. ते म्हणजे मला तर नाही आला तसा काही आवाज. परत नाही आला मला तो आवाज. मग 3 दिवसात एक दिवशी जाणवला, दुसऱ्या दिवशी मला तो आवाज. असे खन खन ठोकले पडतात असं त्याचा जमिनीवर असा आवाज चालू होता, असं नॉनस्टॉप बंद नव्हता असा आवाज चालू होता. तुम्हाला घाबरवत होतं थोडक्यात की करू नको, म्हणजे थांबवायचा प्रयत्न करत होतं. मी बघितलंच नाही. मी म्हटलं काय माहिती भीती वाटन किंवा आले असते ना, तर म्हटलं ते येतात ना व्यंकटेश महाराज येतात ना म्हणतात ना, त्यांची हे चालू असल्यावर संकल्प जेवढ्या दिवसाचा असतो तेव्हा ते येतातच अशी परीक्षा घ्यायसाठी बघण्यासाठी. कोण घाबरतो, कोणाला आनंद होतो, असं ज्याची त्याची वेगळी असते ना. म्हटलं बघूया लोकांना एवढे अनुभव येतात, आपल्याला काय येतो. पण मला तो एक अनुभव आला त्या व्यंकटेश स्तोत्राचा. बापरे. म्हणजे मला पण, म्हणजे मी पण ऐकून आहे की ती सेवा चालू असताना ना काय नाही काय अनुभव हे म्हणजे घाबरवतात किंवा म्हणजे काय नाही काय हे होतच असतं. येत असते. आणि आता एक 4-5 दिवस झाले असतील बरं का, मला स्वप्न पडलं की मी अशी म्हणायचे नाही का, स्वामी मला एवढे गुरुवार करते, मला फरक नाही पडत, काय नाही पडत. मला ना आता 3 गुरुवार करायचे. 3 गुरुवार करायचेत ना. तर आणि मी असं जर म्हणलं ना स्वामींना किती पण म्हणलं स्वामी तुम्ही लोकांना किती दर्शन देता, ते मला काय देत नाही असं तसं. मग मला अशा वेळेस काय होणार, चाफ्याचं झाड येणार, चाफ्याची फुलं येणार, असं काहीतरी येणार. पण असे स्वामी नाही दिसत मला कधीच, आजपर्यंत दिसले नाही. आणि मग मी असं म्हणतो ना, मी असं ना कायमच म्हणणं असतं. आणि त्या दिवशी मग काय झालं, म्हणलं स्वामी मला 3 गुरुवार करायचे, मी तुमचे एवढे गुरुवार केले, 1-2-3 वेळा झाल्यात माझ्या, मला काहीच फरक पडत नाही म्हटलं. म्हणून ते काय करायचं मला काही कळत नाही. ते मिठाचे आणि नाही का बिन मिठाचे आणि तिखट खायचं नाही त्या 3 गुरुवार मध्ये. असे गुरुवार आता नवीन आले बघा स्वामींचे. मग मी म्हटलं स्वामी म्हटलं लास्ट आता एवढे 3च गुरुवार करायचे. स्वप्न पडलं, एक 2 रुपयाचा ठोकळा होता असा मोठा बरं का. आणि त्या 2 रुपयाच्या ठोकळ्यामध्ये स्वामी दिसले मला आधी असे. अरे बापरे. म्हणजे मी खूप दिवसापासून म्हणजे स्वामींच्या दर्शनासाठी, म्हणजे तो माझा भास होता का मला पडलेलं स्वप्न होतं हे काय मला माहित नाही. पण ते जास्त वेळाचं नव्हतं बरं का. भास असूच शकत नाही हो ताई, कारण स्वामींचं दर्शन म्हणजे भास असूच शकत नाही. कारण किती लोक आहेत की त्यांना स्वामींचं अजून दर्शन नाही. ऐका ना, म्हणजे ते होतं किती वेळाचं बघा. मला आधी स्वामी दिसले, थोडे असे दिसले, पूर्ण दिसले. ते कसे खंडोबा रूपात असे बसलेले नाही का, असतात बघा मोबाईल मध्ये, आणि तसे दिसले असे बसलेले बरं का. आणि त्यांच्या पुढे ना गणपतीचे फोटो आलेले त्यांच्या पुढे असे 2-3 वेळेस अशा म्हणजे अशा बाल रूपातल्या अशा मूर्त्या गणपतींच्या अशा 3 वेळेस दिसले. म्हणजे 3 वेळेस दिसले आणि परत स्वामी दिसले मला. अरे वा. आणि ते कसं झालं माहिती का, जसं काय माझी मावशीची एक मुलगी आहे आणि तिने मला ते 2 रुपये दिले होते आणि ते ना आमच्या घराच्या दरवाजातच सोडले माझ्याकडून. आणि माझी नणंद काय म्हणते, हे 2 रुपये माझे. पण त्या 2 रुपयावरती त्यांना नव्हतं दिसत काही, असं दिसत नव्हतं काहीच. आणि मी म्हटलं तुमचे नाहीये हे, मला दिलेले हे तुमचे 2 रुपये नाहीये. मी बघा तिघी जणी आलो आम्ही स्वप्नामध्ये, 1, 2, 3. ते काय म्हणतात माझे, मी म्हटलं तुमचे नाही मला दिलेत. आणि मग ते 2 रुपयात मला पूर्ण असे मोठे 2 रुपये होते एकदम चकाकते. आणि त्याच्यामध्ये त्यांचा फोटो होता असा खंडोबा रूपात बसलेले, असे टोपी बिपी घालून, म्हणजे वेगळेच असं टोप बीप असं घालून. आणि मग तेवढं. आणि ते गणपती दिसले मला फक्त 3 असे 3 गणपती रूप दिसले असे त्यांचे. आणि मग म्हणले की डोळे उघडले असते. मग मी यांना सांगितलं की मला असं स्वप्न पडलंय म्हणून. हे म्हणले तुला रोजच एक स्वप्न पडतं, म्हणजे रोज सांगत राहते. मी म्हटलं अहो पण मला जे होतंय तेच मी तुम्हाला सांगणार आहे ना, काय सांगायची नाही ना मी तुम्हाला. मला म्हणतात तू जास्त जास्त देवांचं वाचते ना, म्हणून मग तुला असे काय ना काय स्वप्न पडतात म्हणले. तसं नसतं काय ताई.
हो पण नाही इतकी जिद्द असते ना स्वामींकडून. मला कधी दिसलं नाही, पण मला फक्त त्या दिवशी जाणीव झाली. आणि एक दिवस तुम्हाला तुमची इच्छा होती ना, बाकीच्यांना पण स्वामी तुम्ही दर्शन दिलं, मला नाही दिलं. त्याच्यामुळे तुमची इच्छा पूर्ण करायला तिथं स्वामी आले. आणि एक दिवशी मी काय म्हणते माहिती का, स्वामी मी एवढी आजारी का बरं असते बरं का, म्हटलं मी एवढं करते तरी मला बरं वाटत नाही, काय नाही. तर मला एक दिवस असे पांढऱ्या कपड्यामध्ये एक अशी व्यक्ती दिसली, असे पांढरे कपडे घातलेले बरं का. आणि ते मला म्हणतात तू काय नवरात्रला काय म्हणतो आपण, नवरात्रच म्हणतो. नवरात्र मला म्हणतात तू नवरात्र करते नाही, घट बसवती का तू, घट बसवती का घटाचं. मी म्हटलं नाही मी घट नाही बसवीत म्हणलं. मी म्हणलं मी नाही घट बसवत, मला अडचण येते. मग मला काय म्हणतात माहिती का, तू दुसऱ्याकडून करून घ्यायचं तुला अडचण आल्यावर. आणि मी घट कधीच बसवत नाही, तुम्हाला सांगते ताई. का असं म्हणजे मग सारखं दुःख असतं ना, मग मला वाटतं एवढी स्वच्छता एवढं हे माझ्याने होत नाही ना. मी घट काय करायचं ताई, एवढं म्हणजे जसं जमल त्या पद्धतीने, पण आपलं तो रिवाज आहे. आणि घट बसवणं म्हणजे आपल्या कुलदेवीचं असतं ना. आणि कुळाच्या देवीचा तुम्ही कितीही स्वामींची भक्ती केली ना तरी पण चालते, पण आपल्या कुलदेवीची आणि कुळदेवाची भक्ती करणं तेवढंच महत्वाचं असतं ताई. बरोबर आहे. त्याच्यामुळे एवढं नाही, ऐका ना ताई, नाही जरी तुम्हाला जमलं ना एवढी पूर्ण स्वच्छता करणं, पण एका रूमची तरी तुम्ही स्वच्छता करून जरी बसला, तर तुमचा एक प्रॉब्लेम आहे, तुम्हाला शारीरिक त्रास होतोय, त्याच्यामुळे एका रूमची जरी स्वच्छता करून तिथं जरी घटाला बसवला, तर कधीतरी तुम्ही आंघोळ केल्यानंतरच माळ वगैरे घालणार, तिथं दिवाबत्ती करणार, त्यावेळेस असं म्हणजे एक मोठी पंती आणून ठेवायची, संध्याकाळपर्यंत दिवा विझला नाही पाहिजे, असं म्हणजे आपली सोय करून ठेवायची. बरोबर आहे. पण त्याचं करणं भाग आहे. तुम्ही स्वामींची कितीही भक्ती केली ना तरी पण कुळाच्या देवाचं, आपल्या कुळाच्या देवाचं जर नाही जर केलं ना तर तिथं प्रॉब्लेम होतो ताई. हो बरोबर आहे ना. मग तुम्हाला सांगते ना ताई, मी अशी इतकी सेवा करायची आणि मी म्हणायची की स्वामी तुमची एवढी सेवा करून मला का बरं फरक पडत नाही. त्यावेळेस मला स्वामींनी बघा बरोबर असे गुरुवार चालू होते, स्वामींनी मला बरोबर केंद्रामध्ये पाठवलं, मंदिरामध्ये स्वामींच्या. आणि तिथे प्रश्न उत्तराच्या कार्यक्रम मध्ये गेल्यावरच मला कळालं, ते म्हणले तुमच्याकडून सेवा घडत नाही म्हणले, ही सेवा चालू करा म्हणले, तेव्हा तुमच्या घरातले कुठेतरी भांडणं थांबतील म्हणले. आणि मला अनुभव आला की भांडणामध्ये म्हणजे भरपूर बदल झाला, म्हणजे असे ना जरा घर एकदम शांत झालं. नाही तर घरात इतका विलक्षण वाद असायचा ना की काय त्याला सोयच नसायची. म्हणजे तुम्हाला ती दुर्गा सप्तशतीचे पाठ वगैरे तिथून केंद्रातूनच सेवा भेटली का? केंद्रातून भेटली सेवा. मग दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ आणि 14 आळणी मंगळवार. आळणी म्हणजे फक्त सगळं आळणीच खायचं का, खिचडी वगैरे? नाही, मग आळणीमध्ये ना म्हणजे आता तुम्ही जर खिचडी खाल्ली तर मग मीठच नाही टाकलं, तुम्ही खिचडीच कशी खाणार आहे, मग खीर करून खायची, मग कुठं केळी असं काय तुम्हाला खायचं ते खायचं. म्हणजे बिन मिठाचं, म्हणजे गोड जरी खाल्लं तरी चालतं. आणि उपवास डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सोडवायचा. आणि स्वामींच्या सेवेमध्ये कसं आहे ताई की प्रत्येकाला एक मार्ग भेटतो. तुमचा कोणताही प्रॉब्लेम असो, ती सेवा स्वामी करून घेतात, मग कोणाच्याही मार्फत सांगतात वगैरे. बरोबर. आणि ते आपलं म्हणजे स्वामींना आपल्या भक्तांचा त्रास नाही पाहवत नव्हता, त्याच्यामुळे ते आपल्या भक्तांसाठी कोणाच्याही मार्फत ते दाखवतात की जरी तुम्हाला स्वामींची सेवा, तर खूप लोकांना आता तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला लावले कारण तुमची कुलदेवीचा प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे सेवा करून घेतली. याच्या आधी पण मी ही सेवा केलेली, तेव्हा तर मला भरपूर फरक पडला. कारण तेव्हा नवीनच स्वामींचे कसे फोटो वगैरे सगळं होतं ना माझ्या घरात, तेव्हा नवीन मला हीच सेवा दिली होती. आणि ह्याच सेवेने मला इतका 80% फरक पडला होता, मला खोटं नाही सांगत. मी ती सेवा सोडून दिली. त्याच्यानंतर मी कधीच कोणाचं काही केलं नाही, ना स्वामींचं केलं ना कुलदेवीचं. मग त्याच्यानंतर आता माझे इतके आजार वाढले. आणि आता फक्त मग मला आता जाणवायला लागलं की मनाला असं कुठंतरी की बसल्याच्या नंतर माझी एवढी मान दुखायची ना, पण आता मला तसं जाणवत नाही. म्हणजे मला असं माझं मन फ्रेश वाटतंय फक्त. ठीक आहे माझा आजार नाही, आजार कमी नाही झाला, पण आता ते 14 दिलेत ना आपल्याला, तर मग माझा आत्ताशी 9वा येईल मंगळवार. नाही जेव्हा म्हणजे आपल्या स्वामींना चमत्कार करायचा म्हटलं की एक क्षण लागत नाही ना ताई. बरोबर. एका क्षणात चमत्कार होतो. मग काय, तो क्षण फक्त येण्याची वाट बघायची. जो ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी खरोखरच खूप आनंदाचा दिवस असेल तुमच्यासाठी तरी, कारण प्रत्येक आजार तुमचा दूर होणार आहे. कारण स्वामींची जेवढी सेवा करेल ना तेवढी वाया जात नाही ताई. आणि एकदा काय झालं, माझा मुलगा आहे ना असं मला बडबड करायचं नाही का, काय स्वामी करती, कुठं काय फायदा नाही, आणि दिवस रात्र स्वतःचे आजार कमी करून दाखव, मग आम्हाला असं सांग, नुसती लोकांचे अनुभव सांगते. आणि मी म्हटलं एक दिवस त्याचं माझं लय भांडण झालं. मी त्याला म्हटलं थांब, तू फक्त अजून नाही ना आजचा दिवस सोड म्हटलं,
गुरुवारपासून तू 8 दिवस थांब, तुला अशी परिस्थिती येतील ना तर तू परत माझ्या कधी असं म्हणजे मला बोलायला आहे ना हा नाद सुद्धा करणार नाही. म्हटलं हा मला माहिती, म्हटला एवढी देवभक्त आहे का म्हणला तू. आणि काय झालं, अमावस्या होती अशी नाही का, मी त्याला बोलून असे झाले होते, असे 2-4 दिवस झाले होते त्याला बोलून. आणि काय झालं, माझ्याकडे एक स्वामींचा फोटो होता पण तो असा खराब झालेला होता नाही का. मग मी माझी नणंद काय म्हणली, हा पण फोटो टाकून दे पाण्यामध्ये आणि बरेच फोटो होते त्याच्यामधले ते पण टाकून दे. आणि एक खूप मोठा स्वामींचा फोटो होता आणि तो माझ्या भायाचा होता, त्यांनी ठेवला होता त्यांच्याकडे, माझ्या नंदेकडे दिलता. आणि त्यांना काय आता ह्या फोटोची काय कोणी पूजा करत नाही, काय नाही करत, त्यांनी तो फोटो घेतला आणि घडी घातली त्या फोटोची. आपण नाही का अशी चौकन घडी घालतो फार फोटोची अशी दाबू दाबू, त्यांनी घातली होती फोटोची घडी अशी. आणि फोटोची घडी घातली आणि पोरगं इथून आहे ना थोडस असं थोडस अंतरावर गेलं, रस्त्याला पण पूर्ण नाही गेलं, रस्त्यापर्यंत गेलं, इतकं जोरात पडलं, त्याची खोपडी फुटली. मला सांगते त्याच्या हाताला कपडे बिपडे असे फाटले नाही का. तो आला घरी आणि आमुष होती, बरोबर 12 वाजलेले होते, घरी आला. म्हटलं एवढं दिलंय माझ्याकडं, मी पडलो असं तसं. मग मला आठवलं नाही का, मी याला 4-5 दिवसापूर्वी म्हटले होते की थांब अशी प्रचिती देतील म्हणून, कधीच नाही ना असं बोलणार बरं का. आणि मी म्हटलं बाबा मी त्या दिवशी असं म्हणले होते स्वामींना, ते म्हणलं मग मी काय वाटत नाही का तुला एवढी सहज इतकी भूषणाने सांगती, मला इतकं लागलंय, गाडीची खोपडी फुटली, 1000-1500 वाटून झाले. आणि ते म्हणते मी अशी म्हणले होते स्वामींना. म्हणलं मग बरोबर आहे, तू असं म्हणतो ना, म्हणजे ते आम्ही फोटो दिले ना, माझ्याकडनं फोटो खराब झालेला तो पण दिला आणि नंदनी असं घडी घातली फोटोची, त्यांचा एवढा हात दुखायला लागला ना का त्या हात आहे ना अशा मिनिटा झटकीत होत्या, नुसत्या मिनिटाला. आता स्वामींना त्यांनी स्वामींचीच घडी घातली म्हटल्यानंतर काय बोलायचं. हो ना, इतकं डेंजर आहे त्यांचा हात दुखत. आणि मग मी त्यांना म्हटलं की बाई तुम्ही आता असं करा, स्वामींची माफी मागा आणि काहीतरी करा, म्हणजे नाही का मग तुमचा हात दुखायचा तुम्ही येऊन. मग त्यानंतर तिकडं मंदिरात जायला लागल्या, मग झालं ते कमी जरा त्यांचं. असं केल्यानंतर काय होईल. आणि आधीच तर आपल्या स्वामींना त्यांच्या भक्तांना काय बोललं तरी स्वामींना राग येतो. आणि हे तर डायरेक्ट स्वामींनाच बोलला म्हटल्यानंतर त्याला पण दाखवले ना लगेच स्वामी. ते मला म्हटलं काय मम्मी तू अशी बोलती, म्हटलं मला तर फार टेन्शन आलं जाम. म्हटलं त्याचे पप्पा म्हणत असं बाबा मी सगळं करीन पण ते स्वामींचा नाद नाही करीत मी, कारण ती मला प्रत्येक अनुभव येऊन सांगत असते. त्याच्यामुळे ना मी स्वामींचं काही खोटं हे कधी म्हणणारच नाही. तू म्हणती धाक दाखवती, तू म्हणती भीती दाखवती, पण ती भीती नाही दाखवत म्हणले आपल्याला. ती जी आहे ऑलरेडी ती रोज दिवसाचे कितीतरी अनुभव ऐकते आणि मला प्रत्येक अनुभव येऊन सांगते. त्याच्यामुळे मी ना ती स्वामींबद्दल मी कधीच काही खोटं नाही म्हणणार. त्याच्यामुळे तू ना तिला देवाबद्दल काही बोलतच नको जाऊ. मग काय, हो ना, स्वामींचा अनुभव आणि प्रत्येकाच्या शब्दात असतो ना, त्यामुळे आपण काय असं म्हणणार नाही की बाबा याच्या आयुष्यात असं झालं नसेल. ज्याचा त्याचा अनुभव आहे आणि ते किती कळवळून सांगत असतात. त्यांच्या आयुष्यात घडलेला तो चमत्कार असतो आणि ईश्वराचं म्हणजे काय कोणालाही दाखवता येणार नाही की हे बघा माझ्या आयुष्यात असं झालं, तो अनुभव आहे. आणि मला कसं म्हणजे बरेच अनुभव आले नाही का. मग तुम्हाला आता अनुभव शेअर करून किती दिवस झाले. मी जवळ मार्च मध्ये सेवा चालू केली होती त्यांची. 8 दिवस म्हणजे 8च दिवस सेवा केली आणि मंगळवारी त्यांचं माझं खूप भांडण झालं. मी परत पुढच्या मंगळवारी आले माझ्या घरी नाही का. म्हणजे त्यांची 7-8 दिवस सेवा केली. म्हणजे माझी सेवा त्यांची खरी कधी चालू झाली माहितीये का, त्यांच्या प्रकट दिनापासून चालू झालेली आहे. तेव्हापासून मग आता जरा फक्त सेवा होती. आता फक्त पहिले संध्याकाळी का महिना करायचे. आता तसं झोपेतून उठलं का आंघोळ करून आवरून पहिली दिवाबत्ती सगळं घर स्वच्छ करून पहिली त्यांची सेवा होती माझ्याकडून. हो ना, ते म्हणजे स्वामी करून घेतात आपल्या भक्तांकडून. आणि आता असं फ्रेश वाटतं. फक्त एक जाणवते की आजाराला नाही, पण ते आपण स्वामी चरित्र ग्रंथात वर्णन नाही का ताई, स्वामी चरित्र वाचतात सकल दोष जातील, तसं असं म्हणायला लागलं कुठंतरी मनाला का शरीर सुद्धा स्वच्छ होत चालत ताई. आणि शेवटच्या 21व्या अध्यायात सांगितलंय ना, तुमची जी कोणती इच्छा असेल ती पूर्ण होते त्यात. शेवटी 21व्या अध्यायात सांगितलं. मग तुमची धनसंपत्तीची असो, आरोग्याची असो, कोणतीही इच्छा असेल ती म्हणजे प्रत्येक इच्छा पूर्ण होते. मग ते ग्रंथ जसं जसं वाचत जाईल ना तसं शरीर शुद्धीकरण पण होत जातं ताई. चालतो. आणि त्याच्यामधले आपण म्हणतो ना खरंच ताई, जे जास्त ते अध्यायाचं पठण करतात ना ग्रंथाचं, त्यांना त्यांचा अनुभव जादा आहे बरं का. आपण भाग्यवान आहे, शिकलो सवरलेलो आहे. पण जे लोकांना, तुम्हाला खोटं नाही सांगत, शिकलेले लोक कमी सेवा करतात, पण अडाणी लोक आहे ना, ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कंटिन्यू त्यांचं नामस्मरण चाललेलं असतं. आपल्यापेक्षा त्यांची सेवा जादा असते. हो, आता मला वाटतं
काल परवा दिवशी एका ताईने अनुभव शेअर केला होता. तर त्या ताई बोलले की मला वाचता येत नाही, फक्त मी नामस्मरण करते. तर मी स्वामींना म्हटलं की स्वामी, तुम्ही मला वाचता येत नाही म्हणून तुम्ही मला दर्शन देत नाही का, मला प्रचिती येत नाही. तर त्याच दिवशी त्याच रात्री संध्याकाळी स्वामी साक्षात त्यांच्या घरी आले आणि स्वप्नातच ते म्हटले की आणि लंगोट घालून तसेच जसे एक उंच असे आले आणि म्हणतात मी आलोय, तू म्हणालीस ना. म्हणजे मला सुद्धा म्हणजे असं ऐकून काटा आला. म्हटलं बापरे, बघा म्हणजे. मग मी त्यांना म्हटलं की तसं नसतं ताई, शिक्षणावरच भक्ती असावी असं नसतं. हो. आणि एक दिवस काय झालं माहिती का, खूप दिवस झाले होते आणि मी म्हटलं आता मला ताईचे अनुभव बघायचे. आता बघायचे कसं, तिथे ताईचा नंबर नाही काय नाही, माझा फोन आहे ना खराब झाला होता ना. मी असं म्हणते आणि थोड्या वेळाने तुमचे व्हिडिओच यायला लागले डायरेक्ट. स्वामींनी लगेचच इच्छा पूर्ण केली ना तुमची. मी म्हटलं आता ताईंना फोन करायचा असला किंवा ताईंचे व्हिडिओ पाहिजे असल्यावर आता काय म्हणायचं, कारण फक्त आम्ही स्वामींचे म्हटलं का मोबाईलला येतच नव्हतं ते. मग मी म्हटलं आता काय करावं, म्हटलं आता मला तर ताईंचे व्हिडिओ सर्च केल्यानंतर येतो ना आपला चॅनल. नाही, आम्ही कसं ते गुगलला म्हणायची सवय लागलेली आहे ना. युट्यूब मध्ये जाऊन जरी सर्च केलं ना, आपल्या चॅनलचं नाव लिहिलं ना, तर लगेच खाली चॅनल येतो ताई. लगेच तुमचे व्हिडिओ आले. म्हटलं तिथे आयुष्य बाबा. म्हणजे स्वामींना माहित होतं माझ्या भक्ताला अनुभव पाहिजेत म्हटल्यानंतर घे लगेच इच्छा पूर्ण. माझे ना तुमचे एक अनुभव आता जस्ट, आता खोटं बोलत नाही मी, आता फक्त तुमचा अनुभव ऐकता इकडे आले तुम्हाला फोन करायसाठी. अनुभव चालू होता तुमचा, तो बंद केला. म्हटलं माझे कधी सांगू, म्हटलं थांब आधी आपले सांगून घ्या. स्वामींची इच्छाच आहे, आपला चॅनल स्वामींच्या जीवावर चाललाय ना ताई. आणि मला ना सगळ्यात जास्त ना तुमची ती वाक्य रचना खूप आवडते ताई. तुम्ही मनाबली माझी स्तुती कशी करते मला माहित नाही, पण मी अंतःकरणातून आणि मनातून करते. पण मला ज्यावेळेस तुम्ही ते बोलताना आधी आणि लास्टला सगळ्यात जास्त मला अनुभवापेक्षा ते दोन चार वाक्य ऐकायला लय आवडत. अहो काय म्हणजे ती लीला स्वामींची बरं का. मला म्हणजे मी अशी बोलायला लागली ना की मी नॉनस्टॉप बोलत असते, मी काही विचार करत नाही काय नाही. आणि प्रत्येक वेळेस समजते का, कारण मला खूप लोक म्हणजे असं 2-3 लोकांनी फोन केला की मला म्हणाले की तुम्ही जे अगोदर जे बोलता ना ते जास्त काही बोलत जाऊ नका, आमचा डाटा संपतो. तरी पण मग मी विचार करते की नाही, मग आता यांचा डाटा संपतो, आपण थोडक्यात बोलायचं. पण काय मी त्यात हरवून जाते, मलाच काय समजत नाही. पण ते वाक्यरचनाच खरंच छान आहे ताई, म्हणजे ऐकायला पण खूप छान वाटतं. म्हणजे असं प्रत्यक्ष शिवाय त्या माणसाचं बोलणं पण ऐकायला भेटतं ना, इतकं छान वाटतं ना. आता त्यांचा गैरसमज असून तुमचा डाटा संपतो तर मग तुम्ही पण एवढं काही तुम्ही सांगायचीच काय गरज आहे एवढी. किती छान वाटतं, मला तर खूप आवडतं. मी तर सगळ्यात जास्त बोलायला लागले ना की मी स्वामींच्या चेहऱ्याकडे बघतच बोलत असते, त्याच्यामुळे मी ते हरवूनच जाते की आपण काय बोललो किती. आणि कधी कधी नंतर मी रिटर्न ऐकते की मी काय बोलले, इथपर्यंत सुद्धा मी तुम्हाला सांगते ताई. छान वाटतं ते ऐकायला, छान वाटतं. म्हणजे आणि तुम्हाला खोटं नाही सांगत ताई, तुमच्याकडे आता इतके अनुभव शेअर झालेत आणि सर्वसामान्य माणूस आहे ना, आता स्वामी ओम चॅनलला खूप भारी भारी अनुभव शेअर होतात. आपल्याकडे पण चांगले होतात, पण स्वामी ओम चॅनलला कसं म्हणजे असं ज्यांना जास्त बोलता येतं ते. पण तुमच्याकडे कसं ज्यांना काही बोलताही येत नाही पण ज्यांना सांगायचंय तुम्हाला, ते लोक सुद्धा तुमच्याकडे अनुभव शेअर करतात. अगदी 80 वयापर्यंतच्या आजी सुद्धा आपल्याकडे ताई म्हणून अनुभव शेअर केलेत त्यांनी. आणि त्यांना कसं वाटतं तुम्ही असं म्हणजे व्यवस्थित बोलताना, ऐकून घेताना, व्यवस्थित सांगता, त्यांच्याबरोबर चर्चा करताना, मग त्या लोकांना ते अनुभव शेअर करण्याची एक धाडस निर्माण लोकांमध्ये झालंय. हो तेवढं आहे. काही ठिकाणी घाबरत आहेत लोक लय बोलायला, माहिती का, त्यांना लय सांगायचं असतं, म्हणजे सांगायची किंमत त्यांच्यात नसती. हो ना, ते म्हणजे आहे तसं बरं का. खूप लोक मला विचारतात की ताई मला खूप भीती वाटते, तर त्याच्या अगोदर त्यांचं सांत्वन करायचं आणि मग आपलं रेकॉर्डिंग चालू करायचं. माहिती का, तुमचा आवाज आहे ना त्यावेळेस म्हणून टाकीतो त्यांना की काय नाही घाबरायचं ताई. नाही थँक्यू, हा तुमचा मोठेपणा आहे ताई. पण आपली स्वामींचीच लीला आहे, मी तर असंच म्हणेन ताई. जी तारीफ करते ना तुमची रिअली एकदम मनातून आणि एकदम सत्य करते. कमी खोटं खरंच बोलत नाही. मला असं म्हणजे असं झालं होतं ना की त्या दिवशी तुम्हाला फोन केला आणि फोनवर हे होत नव्हतं, मला असं झालं होतं की मी ताईंना आता काय करू, कसं सांगू माझा अनुभव ना. मी म्हटलं आता ठीक आहे, देवाची इच्छा आज माझी सांगण्याची दिसत नाहीये आणि आज असेल बहुतेक बघा. मग आजच योग आलाय बघा त्याला. स्वामींच्याच इच्छेशिवाय काही होत नाही ताई. एकदा स्वामी आले ना आयुष्यात की प्रत्येक गोष्ट त्यांच्या इच्छेनेच होत असते. हो बरोबर आहे. आणि छान म्हणजे कसं मन प्रसन्न वाटतं बाबा तुमच्याशी बोलून, आमच्या मनाला तर समाधान मिळतं आणि तुम्हालाही ऐकायला मिळतं. आणि बरं ठीक आहे, लोकांचं माध्यम जरा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं जास्त झालंय. अजून चॅनल चालू तुमचा की देवाकडे, माझ्या स्वामींकडे खरंच मनातून विनंती आहे बाबा, खूप मोठे मोठे अनुभव तुमच्या याच्यावरती चॅनलवर शेअर व्हावा बस. हो ना थँक्यू मनापासून.
हो आपल्या तुम्हाला स्वामींची प्रचितीच तेवढी मोठी व्हावी ताई. हा हा बरोबर आहे. प्रत्येकाजवळ स्वामी पोहोचावेत एवढंच आपलं तर मत आहे बघा. हो ठीक आहे बरोबर आहे. चालेल. ताई मग आता ठेवू? हो चालेल ताई. खूप सुंदर अनुभव आहे तुमचा, शेअर करते मी. हो श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामी जेव्हा पाठीशी असतात ना, तेव्हा असे सुंदर सुंदर संकेत देत असतात आणि आपल्या भक्तांचं प्रत्येक वेळी रक्षण करत असतात. कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत, कारण स्वामी शक्ती पाठीशी असणं हे देखील खरोखरच खूप मोठं भाग्याचं काम आहे. तर खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्कीच शेअर करायचे आहेत. कारण तुम्हाला आलेले जेव्हा अनुभव शेअर होतात तेव्हा स्वामी अजून खूप सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचे अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचे अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली त्या पद्धतीनेच प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झाली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला आलेले जे स्वामींचे अनुभव आहेत ते शेअर केले पाहिजेत. कारण स्वामींचे सेवेकरी वाढवण्यासाठीच अनुभव ऐकणे खूप गरजेचे आहे. कारण जेव्हा तुमचे अनुभव ते ऐकतील तेव्हाच त्यांचा देखील स्वामींवर विश्वास हा बसणार आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवासोबत. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.